हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण सकाळी आलेलो आहोत साऊसाठी कार घेण्यासाठी, कारण तो खूपच रडत होता. त्याचा खूपच हट्ट चाललेला होता 2-3 वर्षापासून. पण मी नाही म्हणत होते, कारण ते एका टायमानंतर साईडलाच पडतं. पण आई बोलल्या की लहानपण हे लहानपणच असतं, आपण थोडी चालवणार आहे ह्या गाड्या, तर तोच चालवेल. मोठा झाल्यावर की होईना तो नाही चालवणार. तो चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कार्स चालवेल, पण ह्या नाही चालवणार. ही हौस असते मुलांची, आणि आजकालच्या मुलांना तर ह्या गाडीची खूपच क्रेज आहे. मग काय आलो इथे छोटंसं सटाण्यामध्ये आमच्या इथे टॉय शॉप आहे. सकाळी सकाळी 9:30-10 वाजता आम्ही इथे आलो. आता हे दादा टेस्टिंग करून दाखवत आहे कशी चालवायची, कसं काय करायचं, असं ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवत आहे आम्हाला. कारण सगळी माहिती घेणं पण गरजेचे आहे ना. इथे चार्जिंग पॉईंट आहे तिचा, आणि तिथे एक्सलेटर आहे, आणि तो त्याचा स्वतः चालवतो. म्हणजे रिमोटने कंट्रोल करायची गरज पण नाही आहे त्याची त्या गाडीला. ही बघा, ही अशी सुंदरशी कार आहे. आता आम्ही घरी आलेलो आहे, आणि एक मराठी फिल्म लागलेली आहे, स्कूलवरनंच आहे, शाळेवरनं. तर ती खूप छान फिल्म आहे, बघा तुम्ही एकदा. कारण ती बघितल्यानंतर आपण आपल्या स्कूल टायमामध्ये गेल्यासारखं वाटतं. अगदी मला तर माझी जी शाळेची लाईफ होती ती पूर्ण डोळ्यासमोरून गेली. 1ली ते 10वी मी नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव इथे शिकलेली आहे. खूप छान स्कूल आहे ती. आम्ही 4-5 वर्षापूर्वी तिथे गेट टुगेदरही केलेलं, आणि आम्ही सगळे म्हणजे फर्स्ट बॅचपासनं तर 50व्या बॅचपर्यंत सगळे मुलं आलेले होते तिथं. मुलं मुली, कोणी आजी बाबा विचारायलाच नको. खूपच म्हणजे ती वाईब्सच खूप छान होती तिथे भेटायची. आणि तुम्ही एकदा तरी आपण म्हणजे एकदा तरी भेटायला पाहिजे, गेट टुगेदर करायला पाहिजे सगळं मित्रमैत्रिणींसोबत. जुन्या आठवणी ताज्या होतात, आणि एक त्या छोट्याशा रिकॅपमध्ये गेल्यासारखं वाटतं असं. आणि आता इथे साऊ स्कूलमधनं आलेला आहे. आता त्याचं चाललं आहे, चल आजी आपण कार घ्यायला जाऊ, चल आजी आपण कार घ्यायला जाऊ. तर आजी म्हणते नाही नको, तिकडनं पप्पा पण रागवत आहे, नाही नाही याला कार नाही घेऊन द्यायची, हा असा करतो, हा तसा करतो. आणि वरतून अजून एक, जर कार घेऊन दिली तर तू व्यवस्थित वापरशील ना, तू प्रॉपर तिला ठेवशील ना, तिला खोलखाल करणार नाही ना. कारण त्याचा प्रत्येक वेळचा आहे. काही छोटी मोठी कार जरी घेतली ना, तर तो पहिले बघणार तिचा स्क्रू कुठे आहे, तिला ओपन कशी करायची, तिच्या आतमध्ये काय आहे. म्हणजे ती क्युरियोसिटी जी असते ना मुलांमध्ये, ती तर खूप असते लहान मुलांमध्ये, आपण ती समजू शकतो. पण कोणतीच कितीही महाग गोष्ट घ्या, तो टिकवणारच नाही असं आहे. पण ठीक आहे, हेच बालपण असतं, ह्याच गोष्टींमध्ये असतं. कारण कुठे ना कुठे त्यांचा माइंड एंगेज पाहिजे असतो मुलांना. कारण त्यांच्या माइंडमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटी ही चालूच असते. आता हे याच्यानंतर काय, याच्यानंतर काय, याच्यानंतर काय, ते काही ना काही करणारच. बघा तुम्ही, असं शांत अजिबातच बसणार नाही. माझी बेबो आहे, ती तर अजिबातही शांत बसत नाही. इथे आता सरप्राईजची तयारी झालेली आहे आमची. त्याचे डोळे बंद करून त्याला थोडंसं वाटतं आहे काहीतरी आणलं आहे माझ्यासाठी, आणि तो 100% शुअर असेल, कारण तो एवढा शांततेने काय आणलं आहे, काय आणलं आहे असं बोलतो आहे तिथे. आणि इकडे एवढं उशीर का होतं, कारण आम्हाला कोणतं स्टार्ट बटन आहे तेच लक्षात नाही राहिलेलं. मग बेबोने ते स्टार्ट केलं, आणि हे बघा, ही आमची न्यू कारची ओपनिंग. आनंदच आनंद, चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा आहे. त्याला आज पहिल्यांदा अशी गोष्ट आहे की रात्री त्याने मागितली आणि त्याला सकाळी मिळाली. लगेचच्या लगेच तर मी कोणतीच गोष्ट लगेच मी घेऊन नाही देत, कारण त्या गोष्टीची पण व्हॅल्यू कळायला पाहिजे ना मुलांना, की आज मागितली आणि उद्या लगेच मिळालं म्हणजे मग त्या गोष्टीची व्हॅल्यू नाही राहत असं आहे. हे बघा, आता इथे आम्ही शिकतोय कोणतं बटन कुठे काय आहे, पूर्ण चौकशी करणार त्या गाडीची. आणि ही खास पोलीस कार आहे, कारण पोलीस कार त्याला खूप आवडते, खूप म्हणजे खूपच. कधी कुठेही जा, कोणत्याही शॉपमध्ये जा, त्याला पोलीस कार दिसली का तो ते नक्की आवर्जून घेणार. आणि इथे आता आम्ही पूजा करताना आणि आता छोटी बहीण त्याच्या गाडीची पूजा करणार. आम्ही कोणतीही नवीन गाडी, 2 व्हीलर असो, मोठी कार असो, ती घेतली की पहिली पूजा करतो. हे म्हणजे त्यांची सायकल जरी घेतलं तरी पूजा करतो, कारण ती आपली लक्ष्मी असते ना. आणि ही तर माझ्या साऊची पहिली लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे तिचं पूजा करणं तर खूपच गरजेचं आहे.
आता इथे थोडंसं फोटो सेशन, समोर आजी फोटो काढते ना. आणि आता इथे चेकिंग, कार टेस्टिंग चालू झालेली आहे. मागे पुढे कोणतं बटन कुठे, काय कसं, सगळंच आत्ताच माहिती करून घ्यायचं आहे आम्हाला. तो 15 ते 20 मिनटामध्ये हे पूर्ण गाडी कशी चालते, काय चालते, तो प्रॉपर सगळं बघणार. बघा तुम्ही 15-1 मिनटामध्ये तो प्रॉपर पुढे नेणार. हे बघा आता पुढे नेली, आता प्रॉपर मागे घेऊन येणार. आता इथे तो प्रॅक्टिस करेल पूर्ण. आणि संध्याकाळी चला गाडी खेळायला बाहेर. पप्पांना पण सांगून झालं, पप्पा बाहेरच्या ॲक्टिवा स्कूटी ज्या आहेत त्या साईडला लावायच्या, मला बाहेर गाडी खेळायची आहे म्हणून. तर प्रॉपर मला प्लेस मिळाला पाहिजे ही गाडी खेळायला. इथे घरामध्ये एवढी व्यवस्थित खेळता येत नाही ना, त्याच्यामुळे मग मोठे लोकही विचारायचं ऐकताय आणि साईडला गाड्या लावताय. बाहेर बघा तुम्ही आता तो कसा खेळतोय. हे बघा पूर्ण प्लेस रिकामा केला आहे त्याच्या गाडीसाठी. आणि इथे तो एकदम छान खेळतो आहे. थोडंसं ठोकटाक होते इकडे तिकडे, कारण अजून जमायला थोडा वेळ लागेल ना. आणि मी थोडंसं काम होतं म्हणून पुढे आता बाहेर आलेली आहे. संध्याकाळी बघूया आपण गाडीवाले काय करत आहे. बघा आता बेबू बसलेली आहे गाडीवरती. आता बेबूला शिकायची, कारण तिला पण एक एक्साइटमेंट आहे ना की कसं काय, आणि गाडी बसून छान चालवायची. पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये असं काहीतरी सायकलीच्या शिवाय ह्या दुसरी गोष्ट आलेली आहे. नाहीतर असं काही वेगळं आम्ही कधी घेतलेलंच नाही. हे बघा साऊ मागे उभा राहिलेला आहे आणि बेबूला ती गाडी काढताच येत नाही आहे, तिथे जमतच नाही आहे काढायला. पण साऊला इथे इतकी व्यवस्थित जमली, म्हणजे त्याने कुठे लागूच दिली नाही गाडी. इतकी व्यवस्थित त्याने तिथे गाडी वगैरे काढली. आणि बेबूला सांगतो आहे का असं नाही, असं करा गं, व्यवस्थित इथनं काढ तिथनं काढ. पण कसलं बेबूला काही जमेनाच. इथे पुढे जाऊन फायनली बेबूने थोडीशी गाडी ठोकलीच. इथे मी थोडा ओरडा पण केला तिला की तुला व्यवस्थित समजत नाही का पुढे म्हणजे भिंत येते की काय, कारण त्याची नवीन गाडी आहे ना, आपल्याला नको असं नको काही व्हायला. आणि परत त्याचंही रडरड चालू होते. हे बघ तो बोललाच तिथे, आई बघ ना तिने ऐकवते, मला खेळायला दे, असं तसं. मग ती इतकी बडबड असते काहीतरी प्रचंड प्रमाणाच्या बाहेर. आणि तो सांगतोय हे बघ इकडनं घे इकडनं घे इकडनं घे, पण नाही बेबोराणीला ती काही जमेना, इथनं स्टॉप कर. बालपण कशाला म्हणतात, मग एक म्हण आहे, बालपण दे ग देवा. आता हे यांचे बालपणाचे दिवस आहेत. आपलं बालपण तर मातीमध्ये खेळता खेळताच गेलं. खड्यांचे खेळ, बाहेरचे पकडापकडीचे खेळ, हत्ती सोंडचे खेळ, अजून कपची कपची. कोणाकोणाला कपची कपची माहिती आहे मला सांगा बरं. 7 घरांचे खेळ कोणी कोणी खेळलेले आहेत मला कमेंट्समध्ये सांगा बरं. आम्ही हे खेळ खेळलेले आहेत. आणि ते खेळ आम्ही इतके खेळायचो ना हे खेळ. तर उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागल्या की 7 रिंगण करायचे गोलवाले आणि त्याच्यामध्ये ते खेळायचं. ते खेळून खेळून तिथली जागा अक्षरशः खाली गेलेली राहायची. आणि पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, त्या गोलच्या रिंगणच्या साईडला मधोमध गवत नाही उगायचं. जे साईडला रिंगण होते ना त्याच्या साईडला गोल असं गवत उगायचं. ते इतकं सुंदर दिसायचं ना. त्या काळात जर फोन राहिले असते ना तर नक्कीच फोटो काढून ठेवलेले असते. उन्हाळ्याची सुट्टी आली का आमचा तो खेळ चालू झाला. अंपल चंपल, अशा खूप काही गोष्टी होत्या खेळण्यासारख्या. सगळे एकत्र बसायचे, गप्पा पण व्हायच्या, आनंद पण यायचा, चिडाचिडी पण व्हायची, मारामारी पण व्हायची. आणि तो खेळ कोणता एक अंपल चंपल, तर त्याला शेवटी त्याच्यावरती पाणी भरायची वेळ यायची, बिचाऱ्याचे हात तर लाल व्हायचे, कारण त्याच वेळेस सगळ्यांना मारायचा चान्स मिळायचा ना सगळ्यांसमोर. हे बघा आता हे सावराम इथे मस्त खेळत आहे. अगदी छान यायला लागली त्याला आता गाडी. टहण वगैरे सगळं जमतं त्याला. एकदम सुंदर चालवतोय तो आता. मुलांना आजकालचं शिकायला वेळ नाही लागत आणि सांगायचीही गरज नाही आहे. म्हणजे कुठे थांबायचं, कुठपर्यंत, मागे पुढे सगळं. याच्याने तर त्याला मोठ्या गाडीची सुद्धा स्टेअरिंग लवकर हातामध्ये पकडता येईल. म्हणजे एक
तसंच असतं ना, एवढंच आहे की असतो बऱ्याच काही गोष्टींमध्ये चेंज असतो, कारण मी स्वतःही नाही चालवत 4 व्हीलर. हे बघा किती सुंदर काढली त्याने, कुठेच लागू दिली नाही ती गाडी. आणि आता इकडे गाडीकडे पण जाईल ना, तर गाडीच्या अलीकडेच थांबून घेणार आणि तिथनंच टर्न घेणार. ते बघा पोलीस गाडी, पोलीस गाडी. इथे मला म्हणतो ॲटोमॅटिक आहे नाही माझी कार पप्पांसारखी. म्हटलं हो, ॲटोमॅटिकच आहे तुझी पण कार. रात्रीचे 9:30 वाजलेले आणि आम्ही अजूनही गाडी सोडायला काही तयार नाही आहे. अजून आमचा होमवर्क करायचा बाकी आहे, पण आम्हाला गाडीच खेळायची आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि भरभरून माझे व्हिडिओज शेअर करा. चला तर मग भेटूया उद्या. ओके, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि आमचं हे आता चालूच राहणार. ओके, भेटूया नेक्स्ट डेला आपण.